वालाच्या शेंगाले असा छान उबालून घ्यायचा आणि उबालल्यानंतर वालाच्या शेंगा छान उबलून घ्यायच्या पाण्यामध्ये आणि उबल्यावर दाणा असा दाबून बघायचा शिजला का म्हणून। असा दाणा थोडा शिजला, हाफ शिजला तर या प्रकारे बारीक करून घ्यायचा। त्याच्यात एक टमाटर घालायचा आणि थोडासा सांबार। तर पूर्ण छान आपला बारीक आणि मिक्स करून झालेला आहे। आता त्याच्यासाठी हलका तडका करायसाठी आपण लसण, जिरा आणि दोन लहान वाढल्या मिरच्या, त्या ह्या तिखटवाल्या यांना छान बारीक करून घेतला आणि लसण पण तुकडे करून घेतलं। आता इकडे कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये तेल घालू। तर मी कढईत तेल घातलं आहे, एकच टिल्ली घातला, त्याला गरम करायसाठी ठेवलं कमी तेलामध्ये। आणि नवीन पद्धतीची आपण भरीत टाईप तडका सब्जी बनवू वालाच्या शेंगाची। तर तेल गरम झालेलं आहे, आता जिरा, मोहरी आणि ती मिरची घालून घ्यायची। घातली, कमी पॉवर करून घेऊ। थोडीशी हळद घालून घेऊ, हळद घातली, मीठ घालून घेऊ। भाजीला लागण्यापुरता मी इथे 2 चम्मच घालत आहे, तुम्हाला चवीनुसार घाला। 1 चम्मच तिखट घालत आहे, 2 चम्मच घालून घेते आणि छान परतून घेते, जळले नाही पाहिजे। आणि हा घालून घेते, चालू पण आपलं चालू। या प्रकारची वालाची भाजी खूप सुंदर वाटते। भरीत पण सुद्धा म्हणू शकता, भाजी सुद्धा म्हणू शकता। तर छान मिक्स करून घेऊ आपण आणि जास्त वेळ नाही, 2 मिनिटं शिजू देऊन, फक्त 2-3 मिनिटं। हे थोडंसं मिक्स झालं आणि गरम झाले पाहिजे बस। तर बघा आपली 2 मिनिटं भाजी आपली गरम झालेली आहे भरीत। तर या प्रकारे आपला भरीत गरम झालेला आहे। आता आपण वरून सांबार घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ। तर या प्रकारे गॅस बंद करून घेऊ आणि आपले आता भरीत तयार आहे। बघा का सुंदर, खायला टेस्टी वाटते ना, छान वाटते। तर या प्रकारे बनवून बघा, आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। मी याच्यासोबत खिचडी सोबत खाणार आहे वालाच्या शेंगाचा भरीत। याची रेसिपी मी तुम्हाला पूर्ण सुरूपासून नक्की सांगेन आणि व्हिडिओ शूटिंग करू। तर बाय गाईज, आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।